तर दिल्ली स्फोटासंदर्भातली आताची मोठी बातमी समोर आलेली आहे। रिमोटनं कारमध्ये स्फोट घडवल्याची शक्यता वर्तवली जाते। आताची महत्त्वाची बातमी, शक्तिशाली स्फोटकांचा वापर यामध्ये करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मोबाईल नेटवर्कचाही आता तपास केला जातोय। दिल्ली स्फोटासंदर्भात आता एक मोठी बातमी समोर आलेली आहे। रिमोटनं कारमध्ये स्फोट घडवल्याचं कळतंय, तशी शक्यता वर्तवली जाते। तसंच शक्तिशाली स्फोटकांचा यामध्ये वापर करण्यात आल्याचं सुद्धा सूत्रांनी सांगितलेलं आहे। मोबाईल नेटवर्कचा सुद्धा तपास सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता एकूणच या तपासाअंती काय नेमकं हाती लागतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दिल्ली स्फोटातली आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। रिमोटनं कारमध्ये स्फोट घडवल्याची शक्यता वर्तवली जाते। शक्तिशाली स्फोटकांचा सुद्धा यामध्ये वापर करण्यात आल्याचं सूत्रांकडून कळतंय। तसंच मोबाईल नेटवर्कचा तपास सुद्धा आता केला जातोय। तर स्फोट झाल्यानंतर काय नेमकी दृश्य होती ही आपण झी24 तासवर पाहतोय। यामध्ये इतर गाड्यांना सुद्धा आग लागलेली होती आणि त्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। 9 जणांचा यामध्ये आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। काही जण यामध्ये जखमी असल्याचं सुद्धा कळतंय। दरम्यान आता जी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे त्यामध्ये रिमोटनं हा स्फोट घडवल्याचं कळतंय, तशी शक्यता वर्तवली जाते।